नमस्कार मित्रांनो, मी चेतन. तुम्ही असा धबधबा बघितला आहे का? जिथे निसर्गानेच महादेवाची पिंड तयार केलेली आहे. आज आम्ही आलोय अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी, जिथे निसर्गाचं सौंदर्य, शांतता आणि अध्यात्म या तिन्हींचा एक अनोखा संगम अनुभवायला मिळतो. आणि इथे पोहोचल्यावर जे दृश्य पाहिलं ते खरंच अविस्मरणीय होतं. निसर्गाने अगदी नैसर्गिकरित्या तयार केलेली ही महादेवाची पिंड पाहून मन अगदी प्रसन्न झालं. आणि निसर्गाच्या या प्रवासात आमची भेट या 2 भिडून नाणेटी सापांशी सुद्धा झाली. निसर्गाच्या अगदी जवळ गेल्यावर अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळतात. यानंतर आम्हाला पाहायला मिळाला 2 नद्यांचा सुंदर संगम, पाण्याचा खळखळाट आणि आजूबाजूचा हिरवागार निसर्ग. खरंच डोळ्यांचं पार न फेडणारा अनुभव होता. पण या सगळ्यात मनाला सर्वात जास्त भावलं ते म्हणजे हा सुंदर धबधबा, आजूबाजूला फक्त निसर्ग, पाण्याचा आवाज आणि नीरव शांतता. काही ठिकाणी फक्त पाहायची नसतात, ती अनुभवायची असतात. ही शांतता, हे सौंदर्य आणि हा निसर्ग आपल्याला जपण्यासाठी मिळाला आहे, खराब करण्यासाठी नाही. म्हणूनच इथे येताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कचरा करू नका, प्लास्टिक वापरू नका आणि निसर्ग स्वच्छ ठेवूया. निसर्ग जपा, निसर्ग वाचवा.